चला, नैसर्गिक कायदा म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. ही जी भावना आहे ना, तीच आपल्याला नैसर्गिक कायद्याच्या संकल्पनेकडे घेऊन जाते. सोप्या शब्दात, हे नियम कोणी बनवलेले नाहीत, ते निसर्गतःच आपल्यामध्ये आहेत. अगदी बरोबर. जणू काही आपल्या आतच एक नैतिक होकायंत्र आहे जे दिशा दाखवतं. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मानवी प्रतिष्ठा. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती आदरास पात्र आहे. आणि हेच तत्व आजच्या मानवाधिकार कायद्याचा मूळ आधार बनलाय. तसंच आत्मसंरक्षणाचा अधिकार हा एक असा हक्क आहे जो सर्वमान्य आहे. हत्या, चोरी यांसारख्या गोष्टी चुकीच्या आहेत हे जगात सगळीकडेच मानलं जातं. मग प्रश्न असा येतो की जर नैसर्गिक कायदा आहेच, तर मग वेगळे कायदे का लागतात? इथे येतो सकारात्मक कायदा, म्हणजे सरकारने समाजात सुव्यवस्था ठेवण्यासाठी बनवलेले नियम. तर मग फरक काय? एक निसर्गातून येतो, तर दुसरा सरकारने बनवलेला असतो. याला असं समजू शकतो की नैसर्गिक कायदा खाणीतल्या सोन्यासारखा आहे आणि मानवी कायदा त्यापासून बनवलेल्या नाण्यासारखा. तर मग कायदेशीर चूक आणि नैतिक चूक यातला फरक कसा ओळखायचा? सोपा आहे. कायदेशीर नियम मोडल्यास शिक्षा होते, पण नैतिक नियम मोडल्यास फक्त सामाजिक टीका होते. नैसर्गिक कायदा हा एक आरसा आहे ज्यात आपण मानवी कायदे योग्य आहेत की नाही हे तपासू शकतो. पण इतकी जुनी संकल्पना आजच्या काळात का महत्वाची आहे? कारण आपले मानवाधिकार आणि न्यायाची भावना ह्याच संकल्पनेतून येते. आणि इथेच नैसर्गिक कायद्याचा मूळ प्रश्न उभा राहतो. अन्यायकारक कायदा पाळायला हवा का?